नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाह रे हमदर्द हा धडा. ओके, हा धडा लिहिलेला आहे घनश्याम अग्रवाल यांनी. तर काय आहे बाबा या धड्यामध्ये? तर आधी थोडी आपण लेखकाबद्दलची माहिती घेऊया. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्वमत लिहावं लागतं ना, त्यावेळी लेखकांच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती लिहिली ना तर जरा आपला चांगला इम्प्रेशन पडतो. ठीक आहे. तर लेखकाचं नाव काय आहे? घनश्याम अग्रवाल. लेखकाचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं. परिचय म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती. जन्म 1942 अकोला महाराष्ट्र. परिचय: घनश्याम अग्रवाल जी की रुचि अध्ययन काल से ही लेखन में विकसित हुई. म्हणजे त्यांना आधी जेव्हा ते शिकत होते तेव्हाच त्यांना आवड निर्माण झाली लेखनामध्ये. अपने आसपास की प्रत्येक स्थिति या घटना में हास्य ढूंढकर उसे धारदार व्यंग में ढालना आपके लेखन की विशेषता है. आता आपल्या अवतीभोवती अनेक प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात, पण आपण काय करतो, एक प्रसंग म्हणून त्याच्याकडे बघतो फक्त. पण हे लेखक असल्यामुळे तर त्याला कशा प्रकारे व्यंगात्मक म्हणजे हास्य, एक चांगल्या प्रकारे हास्याचं लेखन, कॉमेडी रायटिंग म्हणतात ना तसं, तर त्याच्यामधून ते शोधून ते लिहत असत. आप अखिल भारतीय मंचों पर हास्य व्यंग्य कवि के रूप में लोकप्रिय है. कशी आहे त्यांची प्रसिद्धी? एक हास्य व्यंग कवी या रूपात त्यांची जास्त लोकप्रियता आहे. आता प्रमुख कृतिया म्हणजे काय माहिती का? आतापर्यंत त्यांनी काय काय लिहिलं आहे त्याला प्रमुख कृतिया असं म्हणतात. आणि हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. भारत माता आणि हे जे आहे ना लक्ष्मी, जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज बघा. त्यानंतर हा तिसरा धडा बघा. ठीक आहे. आणि याची प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी सोडवून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आलो का आपण आता परत? चला, तर प्रमुख कृतिया काय? हसी घर के आईने हास्य व्यंग, आजादी की दुम, आई एम सॉरी हास्य कविता संग्रह, अपने अपने सपने लघुकथा संग्रह आदि. गद्य संबंधी प्रस्तुत हास्यव्यंग निबंध में लेखक ने दुर्घटना के माध्यम से विनोद को बड़े ही रोचक ढंग से व्यक्त किया है. हमदर्दी भी कभी कभी किस तरह पीड़ादायी बन जाती है, यह बहुत ही सुंदर तरीके से दर्शाया है. आता वाह रे हमदर्द म्हणजे काय? हमदर्द म्हणजे जी लोक आपल्याला सहानुभूती देतात की नाही, काहीतरी आपल्या घरामध्ये वाईट झालं, कुणाचं काय ॲक्सिडेंट वगैरे झालं आणि तो ॲडमिट वगैरे झाला, तर मग लोक जातात ना बघायला. तर ह्या अशा सिच्युएशनला सुद्धा त्यांनी एक व्यंगात्मक हे दिलेलं आहे, वळण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लोकांना हसवलं आहे. ठीक आहे. आता तसं बघितलं तर ॲक्सिडेंट होऊन माणूस जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो त्यावेळी आपण किती म्हणजे गंभीर गोष्ट आहे ना ही, तर त्याच्यामधून सुद्धा कशा प्रकारे हास्य निर्माण केलं असेल ह्यांनी, तर हा धडा पाहिल्यावर आपल्याला समजेल. ठीक आहे. आणि खूप सुंदर धडा आहे, तुम्हाला भरपूर आवडेल. तर तिसरा धडा आहे वाह रे हमदर्द. थोडा आपण झूम करूया. ठीक आहे. तर उस दिन जब मैं पूंजीवादी और समाजवादी अर्थव्यवस्था पर भाषण सुनकर आ रहा था तो सामने से एक कार आ रही थी. आता पुंजीवादी समाजवादी हे दोन पार्टी होते. त्यांचं भाषण ऐकून तो घरी चालला होता. ठीक आहे. तर तेवढ्यात समोरून एक कार आली. भाषण के प्रभाव से मेरी साइकिल को अधिक जोश आया.
या कार को गुस्सा अधिक आया, यह मैं निश्चित रूप से नहीं कह सकता. आता जे भाषण ऐकून ते निघाले होते ते ऐकल्यामुळे त्यांच्या सायकलला जास्त जोर आला होता की समोरून जी गाडी येत होती त्याला जोर जास्त आला होता हे त्यांना सांगता येत नहीं. तो नहीं सकता, किंतु मेरी साइकिल और वह कार जब करीब आए तो विरोधियों की तरह एक दूसरे को घृणा की नजरों से देखते हुए आपस में जा भिड़े. आता बघा, सिंपल एक एक्झाम्पल आहे, सिंपल एक गोष्ट आहे की सायकल आणि कारची टक्कर झाली. ठीक आहे, लेखकाची सायकल आणि समोरून एक भरधाव गाडी आली आणि दोघांची टक्कर झाली. तर त्याला कशा प्रकारे लिहिलं आहे त्यांनी की दोघे सुद्धा कोण होते, विरोधी पार्टी होते आणि एक दुसऱ्यांना ते असे घृणेच्या नजरेने म्हणजे तिरस्काराने बघत होते आणि मग एकमेकांशी येऊन ते भिडले. म्हणजे कसं मारामारी करताना कॉलर बिरल पकडून लोक भांडतात की नाही, तशा प्रकारे कार आणि सायकलची टक्कर झाली. मैंने खामखा पूंजीवाद और समाजवाद के झगड़े में टांग अड़ाई. मी उगाचच या पुंजीवादी आणि समाजवादी या लोकांच्या भांडणामध्ये माझी टांग अडवली. असं म्हणतात ना, तुला कोणी सांगितलं मध्येच टांग घालायला, असं बोलतो की नाही आपण, तसंच त्याने पण सांगितलेलं आहे. फलस्वरूप मेरी टांग टूट गई. आता त्याचं काय झालं, ॲक्सिडेंटचा परिणाम, त्या जो लेखक होता त्याचे पाय जो होता तो तुटला. दुर्घटना के बाद आज भी इंसानियत कायम है, यह सिद्ध करने के लिए कुछ लोग मेरी तरफ दौड़े. तर आता जेव्हा ॲक्सिडेंट झाला तर मग लोक जमा होतात की नाही, अरे ॲक्सिडेंट झाला म्हणून. तर त्याला लेखक काय म्हणत आहे, दुर्घटना के बाद आज भी इंसानियत कायम आहे, अजूनही माणुसकी, इंसानियत म्हणजे माणुसकी कायम आहे हे सिद्ध करण्यासाठी काही लोक त्यांच्याजवळ धावतच आले. आँख खुली तो मैंने अपने आप को एक बिस्तर में पाया. आता ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर बेशुद्ध झाले आणि जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी काय बघितलं, स्वतःला कुठे होते ते हॉस्पिटलमध्ये होते. इर्द गिर्द म्हणजे अवतीभवती कुछ अपरिचित चेहरे खडे थे. अपरिचित म्हणजे अनोळखी. ठीक आहे, दवाखान्यामध्ये होते ते, त्यांनी डोळे उघडले तर अवतीभवती कोण उभं होतंय, अनोळखी चेहरे उभे होते. आँख खुलते ही उनके चेहरे पर उत्सुकता की लहर दौड़ आई. तर जसे ते शुद्धीवर आले मग लोकांच्या नजरेमध्ये एकदम असं उत्सुकता दिसायला लागली. जे अनोळखी लोक उभे होते ना त्यांच्या भोवती, त्यांच्या. मैंने कराहते हुए पूछा. कराहते हुए म्हणजे ते वेदनेने विव्हळतात ना माणसं, त्याला म्हणतात कराहते हुए. तो मैंने कराहते हुए पूछा, मैं कहाँ हूँ. आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में है. आपका एक्सीडेंट हो गया था, सिर्फ पैर का फ्रैक्चर हुआ है, अब घबराने की कोई बात नहीं. एक चेहरा इतनी तेजी से जवाब देता है, लगता है मेरे होश आने तक वह इसीलिए रुका था. आता जेव्हा लेखकाने विचारलं मैं कहाँ हूँ, तेवढ्यात एक व्यक्ती जो तिथे उभा होता तो त्यांना उत्तर देऊ लागला की तुम्ही एक सार्वजनिक अस्पतालमध्ये, गव्हर्मेंट हॉस्पिटल असतात ना त्याच्यामध्ये प्रायव्हेट वॉर्डमध्ये आहात. आपका ॲक्सिडेंट हो गया है, तुमचा ॲक्सिडेंट झालेला आहे, अपघात झालेला आहे आणि फक्त पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, पण घाबरायचं काहीही कारण नाही. तर हा जो व्यक्ती होता ना ज्याने हे उत्तर दिलं, तर असं वाटत होतं की जसं काय हेच सांगण्यासाठी तो एवढा वेळ मला जाग येण्याची तो वाट बघत होता. अब मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ. आता मग त्याने आपल्या पायांकडे पाहायला, तो आपला आता टांग तुटली म्हटल्यावर बिचारा तो पायांकडे बघू लागला. मेरी एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी और दूसरी टांग रेत की थैली के सहारे एक स्टैंड पर लटक रही थी.
आता एक टांग म्हणजे माझा एक पाय जो होता तो त्याच्या जागेवरती सही सलामत होता, व्यवस्थित होता. पण दुसरं जे पाय होतं ना त्याच्या खाली ते थैली लावतात ना, वजनदार थैली लावून ते लटकवून ठेवतात पाय, तर तशा प्रकारे ती स्टँडवरती एका लटकत होती. मेरे दिमाग में एक नए मुहावरे का जन्म हुआ. टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. आता मुहावरा टांग का टूटना यानी सार्वजनिक अस्पताल में कुछ दिन रहना. आता जोपर्यंत तो पाय बरा होणार नाही तोपर्यंत त्यांना आता हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं कांप उठा. आता सार्वजनिक हॉस्पिटलचा विचार आल्याबरोबर तो बिचारा घाबरूनच गेला. आता ॲक्सिडेंट झाल्याबरोबर तो बेशुद्ध झाला होता. आता तिकडच्या लोकांनी तिकडे जवळपास जे काही गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं तिथे त्याला सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करून टाकलं होतं. पण त्याला आता काय भीती वाटू लागली. अस्पताल वैसे ही एक खतरनाक शब्द होता है. तसं पाहिलं तर आता कुणीही आपणही कधी असं असलं की कुणी सांगितलं आपल्याला अरे ते तर ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये, त्यांची तब्येत बरी नाहीत, बोलल्याबरोबर आपण कसं बोलतो, अरे बापरे हो एवढी तब्येत बिघडली त्यांची, असं बोलतो की नाही आपण. मग एकूण अस्पताल म्हटलं तरच भीती वाटते आपल्याला, हो की नाही. तर अस्पताल का ख्याल आते ही मैं कांप उठा. अस्पताल वैसे ही एक खतरनाक शब्द होता है. फिर यदि उसके साथ सार्वजनिक शब्द चिपका हो तो समझो आत्मा से परमात्मा के मिलन होने का समय आ गया है. म्हणजे आपण इकडनं सुखरूप बाहेर पडूच ह्याची काहीही गॅरंटी लेखकाला नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे आत्मा से परमात्मा के मिलन होने का समय आ गया. अब मुझे यूँ लगा कि मेरी टांग टूटना मात्र एक घटना है और सार्वजनिक अस्पताल में भर्ती होना दुर्घटना. आता त्यांच्या हिशोबाने पाय तुटला त्यांचा ही एक घटना झाली त्यांच्याबरोबर, आणि त्यासाठी त्यांना हे जे सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे ही त्यांच्या आयुष्यातील दुर्घटना आहे असं लेखक म्हणतात. टांग से ज़्यादा फिक्र मुझे उन लोगों की हुई जो हमदर्दी जताने मुझसे मिलने आएंगे. आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पाय तुटलेला आहे, तर आता ओळखीचे लोक येणार ना भेटायला, कसं झालं काय झालं वगैरे. तर सगळ्यात जास्त टेन्शन त्यांचंच झालं. अरे बापरे बोलते आता लोक येतील भेटायला मला. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और कभी कभी इतना परेशान करते हैं कि मरीज का आराम हराम हो जाता है जिसकी मरीज को खास ज़रूरत होती है. आता हे जे व्यक्ती भेटायला वगैरे येतात तर कधी कधी तर एवढी लोक येतात ना की तो बिचारा जो आजारी माणूस आहे त्याला म्हणजे झोपायलाच भेटत नाही, त्याला विश्रांतीच भेटत नाही. आलेल्या प्रत्येक माणसाबरोबर तो बिचारा नुसता दिवसभर बोलतच बसतो आणि त्याला झोपायला आराम वगैरे काहीही भेटत नाही. आणि तसं पाहिलं तर त्या बिचाऱ्याला आरामाचीच गरज असते, आणि हे भेटायला येणारी जी लोक आहेत ना हे लोक आराम करायला देत नाहीत. जनरल वार्ड का तो एक नियम होता है कि आप मरीज को एक निश्चित समय पर आकर ही तकलीफ दे सकते हैं, किंतु प्राइवेट वार्ड यह तो एक खुला निमंत्रण ही है. आता जनरल वार्ड असतं की नाही तिथे एक ठराविक वेळ असतं, 4 ते 7 असं. या वेळेतच लोकांनी भेटायला यायचं आणि त्याच्यानंतर ते लोक बंद करून टाकतात, कुणालाही आतमध्ये सोडत नाही. तर तिकडे ठराविक वेळ असल्यामुळे लोकांना थोडी विश्रांती तरी भेटते पेशंट लोकांना. पण आता हा प्रायव्हेट वार्ड आहे, तर प्रायव्हेट वार्ड म्हटलं की लोकांना खुलं निमंत्रण या. आता बघा हे खुला निमंत्रण आहे की हे मेरे परिचितों, रिश्तेदारों, मित्रों, आओ, जब जी चाहे आओ, चाहे जितनी देर रुको, समय का कोई बंधन नहीं, अपने सारे बदले लेने का
यही वक्त है. तर तो काय म्हणतो, या या सगळे माझ्या मित्रांनो, परिचितो म्हणजे ओळखीचे जे लोक आहेत ते, रिश्तेदार म्हणजे नातेवाईक, या या सगळेच जण या. किती वेळ बसायचं आहे बसा, किती वेळ थांबायचं आहे थांबा. इथे काय वेळेची काहीही पाबंदी नाही आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे काही मला सूड उगवायचं असेल ना तुम्हाला माझ्याकडून, तर ते सगळं सूड येऊन तुम्ही इथे दवाखान्यामध्ये उगवू शकता, असं लेखक म्हणतोय. बदले का बदला और हमदर्दी की हमदर्दी. म्हणजे तुमचं कसं सूडही उगवून होईल आणि हमदर्दी म्हणजे काय, अरे अरे बिचारा, आणि त्याला त्रासही देणार आणि असंही दाखवणार की आम्ही आहोत तुझ्याबरोबर, तू काही काळजी करू नको. आणि मग पीडत राहणार, त्याला पीडत राहणार. ठीक आहे. म्हणजे कसं सूड घ्यायला येतात ना काही काही लोक, असं. तो म्हणतो सूडचं सूड आणि हमदर्दीचं हमदर्दी. मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई. आता मला जेव्हा आठवलं आता भेटायला लोक येतील, तर मला असं वाटलं की माझे आता दोन्ही टांग ना तुटलेले आहेत. मुझसे मिलने के लिए सबसे पहले वे लोग आए जिनकी टांग या कुछ और टूटने पर मैं कभी उनसे मिलने गया था. मानो वे इसी दिन का इंतज़ार कर रहे थे कि कब मेरी टांग टूटे और कब वे अपना एहसान चुकाए. तो इस तरह से उन्होंने वो जो लोग होते हैं, सॉरी हिंदीमध्ये कुठे बोलते मी, मराठीत, तर त्यांनी हे सांगितलं की मानो वे इसी दिन का इंतजार कर रहे थे. जसं ते ह्याच दिवसाची वाट बघत होते की कधी एकदा ह्याची टांग तुटेल आणि कधी एकदा आम्ही ह्याला बघायला जाऊ. का तर त्या लोकांची जेव्हा ॲक्सिडेंट झाले असतील, काय झालं असेल घटना, टांग बिंग तुटली असेल, तर हे पण गेले होते ना बघायला. तर ते वाटच बघत होते कधी याची टांग तुटते किंवा काय पण हात तुटलं आणि हा गेला हॉस्पिटलमध्ये की आपण सुद्धा जायचं आणि त्याला भेटून यायचं, हो की नाही. आता बघा घरी पण तुम्ही बघितलं असेल ना, जनरली असं कोणी ॲडमिट असेल ना, तर असं मम्मी पप्पा वगैरे बोलतात की नाही, अरे नाही आम्ही जेव्हा ॲडमिट होतो किंवा बाबा ॲडमिट होते तेव्हा ते लोक आले होते ना बघायला, आता त्यांच्या घरीचे ॲडमिट आहेत तर आपल्याला सुद्धा गेलं पाहिजे बघायला. अशी चर्चा ऐकलीच असेल तुम्ही, हा की नाही. तर अशाच प्रकारे ती लोकंसुद्धा त्याला भेटायला येतील. आता बघा त्यांचा भेटण्याच्या मागे काय उद्देश असणार आहे बघा. तर मानो वे इसी दिन का इंतज़ार कर रहे थे कि कब मेरी टांग टूटे और कब वे अपना एहसान चुकाए. एहसान म्हणजे मेहरबानी. आम्ही ॲडमिट होतो, तो येऊन गेला की नाही, आता तो ॲडमिट आहे ना, आपण पण आता जाऊन त्याला बघून या. म्हणजे कसं झालं, फिट्टूस. तू आला आम्हाला बघायला, आम्ही तुला बघायला आलो, म्हणजे काय झालं, सगळं फिट्टूस झालं. इनकी हमदर्दी में यह बात खास छिपी रहती है कि देख बेटा वक्त सब पर आता है. जेव्हा त्यांची टांग तुटली होती तेव्हा लेखक गेले होते ना बघायला. अरे असं कसं रे तू चालवतो, असं कसं ॲक्सिडेंट होतं तुझं, असं कसं पाय तुटतं, असं तसं ते काहीतरी बोलले असतील. तुला सांभाळून चालवायला पाहिजे ना, असं का केलंस तू, असं काहीतरी लेखक बोलले असतील ना त्यांना. आता ते येऊन त्यांना भेटणार, बघ त्या दिवशी माझी टांग तुटली होती, आज तुझी टांग तुटली ना, देख बेटा वक्त सब पर आता है. प्रत्येकावर ही वेळ येते. असं म्हणजे व्यंगाने ते येतात किंवा हिणवायलाही येतात काही लोक. बघ तुटली ना तुझी टांग आता, असं. दर्द के मारे एक तो मरीज को वैसे ही नींद नहीं आती, यदि थोड़ी बहुत आ भी जाए तो मिलने वाले जगा देते हैं. आता दर्द के मारे, आता ऑलरेडी एवढा पाय दुखत असतो की त्यामुळे झोप येत नाही, आणि जेव्हा झोपायचं असतं तेव्हा हे भेटायला लोक येतात. जेव्हा झोप येते तेव्हा लोक येतात. खास करके वे लोग जो सिर्फ औपचारिकता निभाने आते हैं. आता औपचारिकता निभाने आते म्हणजे कधीतरी हा आला होता आम्हाला बघायला, एकदा जाऊन एकदा बघून आले ना, 5 मिनटं जायचं, तोंड दाखवायचं, बाबा मी आलो होतो, असं करून ते येतात ना लोक, त्याला म्हणतात औपचारिकता करण्यासाठी. बाबा तू आला होतास ना मला बघायला, मी पण आलो तुला बघायला,
असं बोलून तोंड दाखवून जाणारे लोक भरपूर असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती, ये सिर्फ सूरत दिखाने आते हैं. त्यांना काही दुःख आहे त्याबद्दल वगैरे म्हणून ते आलेले नसतात. ते फक्त आपला चेहरा दाखवायला येतात. बाबा मी हजेरी लावलेली आहे म्हणून. ठीक आहे. ऐसे में एक दिन मैंने तय किया कि आज कोई भी आए मैं आँख नहीं खोलूंगा, चुपचाप पडा रहूंगा. आता त्याने ठरवलं एकदा की कुणी पण येऊ दे, आता मी डोळे उघडणारच नाही. असं करून त्याने डोळे बंद करून तो पडून राहिला. ऐसे में हाँ हो गया है, चुपचाप पड़ा रहूँगा. ऑफिस के बड़े बाबू आए और मुझे सोया जानकर वापस जाने के बजाय वे सोचने लगे कि यदि मैंने उन्हें नहीं देखा तो कैसे पता चलेगा की वे मुझसे मिलने आए थे. आता बघा ते ऑफिसमधले बडे बाबू आले. आता झोपलेला आहे माणूस. आपण असं विचार करतो की नाही जाऊ दे, झोपला आहे तो, आपण एक काम करूया, नंतर येऊन भेटूया वगैरे, हो की नाही. तर आपण निघून जातो. जे सभ्य आणि सज्जन माणसं असतात ना, ती नाही उठवत कधी पण पेशंट लोकांना. जातात बघून असंच निघून जातात. नाही तर कुणाला तरी सांगतात बाबा मी आलो होतो, त्याला सांग काळजी घे म्हणून, असं बोलून जातात. पण आता ह्याला काय काळजी पडली आहे. जर मी ह्याला न उठवता गेलो तर ह्याला कसं कळणार की मी आलो होतो याला बघायला म्हणून. तर त्याला त्याची काळजी जास्त आहे. ठीक आहे. आता उन्होंने मुझे धीरे धीरे हिलाना शुरू किया. आता बघा तो त्याला हलवू लागला, म्हणजे कसंही करून ह्याला आता उठूया. ठीक आहे. आणि लेखकांनी पण ठरवलं होतं आता काय वाटेल तर झालं तरी आपण डोळे उघडायचे नाही. फिर भी जब आंखें नहीं खुली तो उन्होंने मेरी टांग के टूटे हिस्से को जोर से दबाया. बघा म्हणजे किती कसा असेल हा माणूस. तो उठला नाही म्हणून त्याचं जे तुटलेलं पाय होतं त्यालाच त्याने जोरात दाबलं, म्हणजे त्याला वेदना देऊन त्याने उठवलं शेवटी. मैंने दर्द के मारे कुछ चीखते हुए जब आँख खोली तो वे मुस्कुराते हुए बोले कहिए अब दर्द कैसा है. आता बिचारा त्याला पाय दाबला त्याला दुखलं, ते बिचारे उठले. पण त्या हसतच विचारतोय त्याला कैसा आहे पैर का दर्द, कसा आहे बाबा आता पाय दुखायचं तुझं कमी आहे का, असं हसतच विचारतोय. बघा कसले कसले लोक असतात. तुम्ही असं करू नका. आता मोहल्ले वाले अपनी फुर्सत से आते. आता मोहल्ले वाले म्हणजे शेजारी पाजारी लोक असतात ना, आजूबाजूला राहणारे एरियामधले लोक. तर ते लोक कसे तर आपल्या फुर्सतने येतात ते. ठीक आहे. उस दिन जब सोनाबाई अपने 4 बच्चों के साथ आई तो मुझे लगा कि आज फिर कोई दुर्घटना होगी. आता सोनाबाई नावाची जी त्यांच्या मोहल्ल्यामधली एक बाई होती ती आपल्या 4 पोरांना घेऊन गेली बघायला. आता त्याला असं झालं की आता नक्की काहीतरी माझ्याबरोबर परत एक दुर्घटना होणार, अपघात होणार. आता उन्होंने मेरी ओर इशारा करते हुए बच्चों से कहा ये देखो चाचा जी. उनका अंदाज कुछ ऐसा था जैसे चिड़ियाघर दिखाते हुए बच्चों से कहा जाता है ये देखो बंदर. तर ती बाई असं दाखवत होती त्यांना की बघा बघा चाचाजी तुमचे, म्हणजे जसं आपण ते प्राणी संग्रहालयामध्ये कसं दाखवतो ना, तो बघ माकड माकड, तसं ती आपल्या पोरांना चाचाजींना दाखवत होती, म्हणजे लेखकाला दाखवत होती. जसं ती प्राणी संग्रहालयामध्ये एक वानरच दाखवते, एक बंदरच दाखवते, माकडच दाखवते. असं बच्चे खेळने लगे. आता ती 4 पोरं लागली खेळायला दवाखान्यामध्ये. एक कुर्सी पर चढा तो दूसरा मेज पर, एक टेबलवर चढला, एक कुर्सीवर चढला. सोनाबाई की छोटी लड़की दवा की शीशी लेकर कथकली डान्स करने लगी. आता त्याची औषधाची बाटली होती, तिच्या मुलीने घेतली ती बाटली आणि ती डान्स करू लागली. रप रप की आवाज ने मेरा ध्यान बटाया. आता ती डान्स करू लागली तर आवाज आला तर त्याने बघितलं की अरे बाबा ही औषध घेऊन डान्स करते. क्या देखता हूँ कि सोनाबाई का एक लड़का मेरी टांग के साथ लटक रही रेती की थैली पर बॉक्सिंग की प्रॅक्टिस कर रहा था. आता बिचारा त्याला फ्रॅक्चर आहे म्हणून ती जी रेतीची थैली टांगलेली होती तर त्या सोनाबाईचा मुलगा त्या थैलीवरती बॉक्सिंगचे रप 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 फटके मारत होता. मैं इसके पहले कि उसे मना करता सोनाबाई की लड़की ने दवा की शीशी पटक दी. आता तो
त्याला थांबवणार की अरे बाबा तू कुठे त्याला फटके मारतोयस म्हणून. तेवढ्यात तिच्या मुलीने ते औषधाची बाटली फोडली. सोनाबाईने एक पल लडकी को घुरा म्हणजे असं रागाने पाहिलं. कशाला हात लावलंस त्या बाटलीला असं. फिर हसते हुए बोली भैया पेढे खिलाओ दवा गिरना शुभ होता है. बघा, आणि ती लगेच त्या मुलीला कव्हर करते आणि ह्याला लेखकाला सांगते की आता तू पेढे दे पेढे म्हणे. आता दवा गिरना शुभ होता है म्हणजे हे फार शुभ असतं औषध पडणं. दवा गई समजो बिमारी गई. औषध पडलं म्हणजे आजारही गेलं. इसके 2 घंटों बाद सोनाबाई गई. म्हणजे 2 तास त्या बाईने लेखकाला छळलं भुंजलं असेल. यह कहकर की फिर आऊंगी आणि जाताना सांगून गेली परत येते हा मी असं. मै भीतर तक काम गया म्हणजे माझं ना आतपर्यंत थरकाप उडाला. म्हणजे ती परत येणार अरे बापरे म्हणून. कुछ लोग तो औपचारिकता निभाने की हद कर देते हैं. विशेष करके वे. आता काही लोक ना म्हणजे औपचारिकता दाखवण्यासाठी हद करतात. खास करके वे रिश्तेदार जो दूसरे गावों से मिलने आते हैं. तर गावावरून पण लोक येतात भेटायला. औपचारिकता म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे, चला ह्याला जाऊन बघून येऊया. ऐसे में एक दिन एक टैक्सी कमरे के सामने आकर रुकी. उसमें से निकलकर एक आदमी आते ही मेरी छाती पर सिर रखकर औंधा पड़ रोने लगा और कहने लगा हाय तुम्हें क्या हो गया. कार वालों का सत्यानाश हो. मैंने दिल में कहा कि मुझे जो हुआ सो हुआ, पर तू क्यों रोता है, तुझे क्या हुआ. आता तो माणूस आला टॅक्सीमधून उतरल्या तो जाऊन त्या लेखकाच्या छातीवरच पडला. म्हणे अरे काय झालं, त्या कारवाल्याचा सत्यानाश होऊ दे, त्याच्यामुळे तुझी काय अवस्था झाली रे बाबा असं म्हणून तो. तर लेखक म्हणतात अरे बाबा माझं झालं ते झालं, तुला काय झालंय, तू का रडतोयस एवढा ऑक्साबोक्षी. व थोडी देर मेरी छाती में मुंह गड़ाए रोता रहा. त्याने तोंडच घुसवलं त्याच्या छातीवरती आणि थोडा वेळ रडून घेतलं त्याने. ठीक आहे, गंमत बघा. रोता रहा. ठीक है. फिर रोना कुछ कम हुआ. थोड़ा थांबला तो रडायचं. उसने मेरी छाती से गर्दन हटाई और जब मुझसे आँख मिलाई तो एकदम चुप हो गया. आता त्याने वर मान करून बघितलं की पेशंट कोण आहे आणि मग तो गप्प बसला. फिर धीरे से हंसते हुए बोला माफ करना मैं गलत कमरे में आ गया था. आता ज्या पेशंटला तो बघायला आला होता हा तो पेशंटच नव्हता, तो भलताच दुसऱ्याला कुणाला तरी भेटायला आला होता आणि बिचारा याच्या छातीवरती डोकं आपटून ढसा रडून नाटक करून झालं त्याचं. आणि नंतर त्याने तोंड पाहिलं तेव्हा त्याला कळलं की अरे हा तर तो माणूसच नाही आहे ज्याला मी भेटायला आलं होतं. मग तो त्याला बोलला की अरे माफ़ करना हा मैं जिनसे मिलने के लिए आया था वो शायद बगल में है, म्हणजे शेजारी असेल म्हणून. गुप्ता जी माफ़ करना मैं गलत कमरे में आ गया था. आजकल लोग ठीक से बताते भी तो नहीं. गुप्ता जी का कमरा शायद बगल में है. लोकांना विचारलं तर लोक बरोबर सांगत सुद्धा नाहीत की कोण कुठे आहे म्हणून. मला वाटतंय की शेजारच्या कमऱ्यामध्ये बहुतेक गुप्ताजी असतील. हे करा निर्लज्ज हसतात ना कसे हे करून तसं. अच्छा भाई माफ़ करना कर वह चला गया. अब वही रोने की आवाज़ मुझे पड़ोस के कमरे से सुनाई पड़ी. आता विचार करा तुम्ही, हे सेम नाटक त्याने शेजारच्या रूममध्ये जाऊन सुद्धा केलं की अरे काय झालं, त्याचा सत्यानाश होऊ दे, गाडीवाल्याचं असं कसं त्याने तुला ठोकलं वगैरे. हे नाटक त्याने शेजारी पण सुरू केलं. त्याने ह्याला इथपर्यंत ते आवाज येत होतं. मुझे उस आदमी से अधिक गुस्सा अपनी पत्नी पर आया क्योंकि इस प्रकार रोता देख पत्नी ने उसे मेरा रिश्तेदार या करीबी मित्र समझकर टॅक्सी वाले को पैसे दे दिए थे. आता बायकोला काय वाटलं बिचारा हा एवढा दुःख करतोय तर नक्की हा कुठेतरी नातेवाईक असेल किंवा रिश्तेदार म्हणजे नातेवाईक किंवा करीबी मित्र म्हणजे जवळचा मित्र असेल. म्हणून तिने काय केलं बिचारीने त्या जो टॅक्सीवाला उभा होता बाहेर त्या टॅक्सीवाल्याला पैसे देऊन टाकले तिने.
तर त्याचा जास्त लेखकाला राग लेखकाला जास्त आला. हमदर्दी जताने वाले में वे लोग जरूर आएंगे जिनकी हम सूरत भी नहीं देखना चाहते. आणि जी लोक लईच फार जास्त इरिटेटिंग असतात ना, म्हणजे पकवणारे लोक म्हणतो आपण त्यांना, पक्काऊ लोक, म्हणजे ज्याला आपण बघितलं ना की तोंडसुद्धा बघत नाही त्या व्यक्तीचं, असं म्हणजे सटकतो बाजूने लिटरली, अरे बाबा हा बघेल ना तर लय पकवेल आता म्हणून. तर अशा प्रकारची जी लोक असतात ना ती हमखास येतात भेटायला. का तर आता हॉस्पिटलमध्ये तो कुठेही जाऊ शकत नाही ना. तर हाँ, जिनके हम सूरत नहीं देखना चाहते. हमारे शहर में एक कवि है श्री लपकानंद. उनकी बेतुकी कविताओं से सारा शहर परेशान है. आता तो एवढे पकवतो ना कविता, आणि त्या कवितांना काहीही अर्थ नसतं. बेतुकी म्हणजे ज्याला काही अर्थच नसतो अशा कविता ना तो लोकांना पकडून ऐकवतो. म्हणजे त्याच्या कवितेच्या मुळे ना पुढे शहर जे आहे ना त्या लोकांचं वैतागलेलं आहे की हा कुठेही दिसला की सगळे इकडे पळ तिकडे पळ करतात. म्हणजे आता ह्याने पकडलं आपल्याला ना तर हा आपल्याला नक्की कविता ऐकवणार. गंमतच आहे बाबा या माणसाची. तुमच्या ओळखीमध्ये असं कुणी नाही ना? नाही आहे की आहे? सांगा मला कमेंट करून. ठीक आहे. तर त्याचं नाव काय आहे? लपकानंद. उनकी बेतुकी कविताओं से सारा शहर परेशान है. मैं अक्सर उन्हें दूर से देखते ही भाग खड़ा होता हूँ. जानता हूँ जब भी मिलेंगे 10-20 कविता पिलाए बिना नहीं छोडेंगे. म्हणजे कुणी हातात सापडला की तो त्यांना 10-20 कविता ऐकवणार म्हणजे ऐकवणारच. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तो कवी होता. ओके, सॉरी मला हसायला येते. अरे तुम्ही पण एन्जॉय करा रे, काय टेन्शन घेऊन बसता. ओके. तर त्याला बघितली की सगळे लांबूनच पळायचे. एक दिन बगल में झोला दबाए आ पहुंचे. आता त्या कवीला सुद्धा कळलं हा हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. तर ते कवी लोकांचा तो झोला असतो माहिती आहे ना तुम्हाला, ते एक झोळी घेऊन फिरत असतात ते लोक. तर ते घेऊन तो दवाखान्यामध्ये पहुंचला. आते ही कहने लगे, मैं तो पिछले 4-5 दिनों से कवि सम्मेलनों में अति व्यस्त था. म्हणजे 4-5 दिवस झाले बाबा मी खूप बिझी होतो. व्यस्त था म्हणजे बिझी होतो. सच कहता हूँ कसम से, मैं आपके बारे में ही सोचता रहा. रात भर मुझे नींद नहीं आई. और हाँ, रात को इसी संदर्भ में यह कविता बनाई. यह कहकर झोले में से डायरी निकाली और लगे सुनाने. आता तुझी फार मला काळजी वाटत होती. मला रात्रभर झोपसुद्धा आली नाही, म्हणून मी तुझ्यासाठी म्हणून एक कविता लिहिलेली आहे. मग त्यांनी आपली डायरी काढली आणि ते कविता ऐकवू लागले. असम की राजधानी है शिलाँग, मेरे दोस्त की टूटी है टांग. बघा किती उच्च दर्जाचे कवी आहेत ते, ह्याच्यावरूनच कळेल तुम्हाला. असम की राजधानी है शिलाँग, मेरे दोस्त की टूट गई है टांग. मोटर वाले तेरी ही साइड थी रॉन्ग. तुझीच बाजू चुकीची होती. मोटर वाले तेरी ही साइड थी रॉन्ग. कविता सुनाकर वे मुझे ऐसे देख रहे थे मानो उनकी एक आँख पूछ रही हो, कहो कविता कैसी रही. और दूसरी आँख पूछ रही हो, बोल बेटा अब भी मुझसे भागेगा. मैंने जल्दी से चाय पिलाई और फिर कविताएं सुनने का वादा कर बड़ी मुश्किल से विदा किया. आता ही कविता त्याने ऐकवली. त्यानंतर एका नजरेने बघ कशी बनवली आहे मी कविता असं विचारत होता तो. एक त्याचा डोळा असा विचारत होता, बघ कसा बनवला कविता, छान आहे ना ही कविता. आणि दुसऱ्या नजरेने, आता बोल बेटा कुठे पळणार आहेस तू, आज सापडलंस ना माझ्या तावडीत, हा नाहीतर मला बघून कसा पळून जातो. असं पण एक दुसरी नजर होती. पण मोठ्या मुश्किलीने कवीने
त्याने जे लेखक होते त्यांनी त्याचा पिछा सोडवला. बोले बाबा आता माझी कंडिशन नाही आहे तुझी कविता ऐकायची, मी एकदा बसून तुझ्या सगळ्या कविता ऐकतो, असं त्यांना शपथ दिली आणि कसं तरी त्यांना तिकडनं फुटवलं. अब मैं रोज ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हे ईश्वर, अगर तुझे मेरी दूसरी टांग भी तोड़नी हो तो जरूर तोड़, मगर कृपा कर उस जगह तोड़ना जहाँ मेरा कोई भी परिचित न हो, क्योंकि बड़े बेदर्द होते हैं ये हमदर्दी जताने वाले. ठीक आहे. तर देवाला तो काय प्रार्थना करतो, बाबा तुला माझी दुसरी टांग पण तोडायची असेल तर तोड, पण अशा ठिकाणी तोड की जिथे माझ्या ओळखीचं कुणीही नसणार, कारण की बडे बेदर्द होते है ये हमदर्दी जताने वाले. हे जे सहानुभूती दाखवणारे जे लोक असतात ना, ते खूपच निर्दयी असतात, बेदर्द असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. आणि हा जो धडा आहे ना, हसी घर के आईने, याच्यामधून या पुस्तकातून घेतलेला आहे. ठीक आहे. आवडला का तुम्हाला धडा? बाबा मला तर खूप आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक केलं ना तुम्ही मला जास्त, तर मला कळेल की तुम्हाला सुद्धा हा धडा खूप आवडलेला आहे म्हणून. ठीक आहे. आणि फार गमतीशीर आणि छान धडा आहे. ओके. आणि मीही तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. तर काही मुद्दे राहिले असतील, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही जर नवीन आहात माझ्या चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करा, बेलचा आयकॉन टॅप करा, म्हणजे तुम्हाला माझ्या लाईव्ह स्ट्रीमचे नोटिफिकेशन्स भेटतील. म्हणजे आता 10वीच्या विद्यार्थ्यांना ना मी लाईव्ह स्ट्रीममध्ये त्यांचं मी रिव्हिजन घेते. ठीक आहे. त्यामुळे माझ्या बेलचा आयकॉन सबस्क्राईब करून बेलचा आयकॉन टॅप करायला विसरू नका, तर तुम्हाला माझे लाईव्ह स्ट्रीमचे नोटिफिकेशन्स भेटतील. ठीक आहे. आणि प्लेलिस्टमध्ये जा आणि तुम्हाला माझे दुसरे सगळे व्हिडिओज भेटतील, सगळ्या विषयांचे व्हिडिओज भेटतील. आणि जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांचं सायन्स आणि मॅथ्स आहे ना 10वीचं, ते शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये जा. शालिनी हुबलीकर चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. तर जोपर्यंत मी मराठी चॅनलमध्ये, आता हा नवीन चॅनल आहे माझा, तर जोपर्यंत मी तुम्हाला मराठी चॅनलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तोपर्यंत तुम्ही त्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. ओके. म्हणजे आपला वेळेचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवलेलं आहे. ओके. तर पटापट शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये सुद्धा सायन्स आणि जे तुमचं संस्कृत आहे, सायन्स आहे, मॅथ्स आहे, ते शिकवलेले आहेत. ठीक आहे. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बाय बाय.